नमस्कार मित्रांनो, अभिजित विद्यालय फिटनेसमध्ये परत तुमचं एकदा स्वागत आहे. आपली आता इंटरमिडिएट सिरीज चालू आहे, त्याचा आज आपण वर्कआउट करणार आहे. त्याच्यात आज बॅक. जसं की आपण मागच्या बॅक अँड बायसेपच्या वर्कआउटमध्ये बघितलं होतं की आपण वॉर्मअपमध्ये पुलअप्स घेतले होते. तर आपण यावेळेस काय करणार आहे, आपलं फर्स्ट व्हेरिएशनच पुलअप्स असणार आहे. याची आपल्याला 3 सेट करायचे 10-10ची. याच्यात लक्षात ठेवायचं की तुम्ही पुलअप्स मारताना काही जण खूप असं क्लोज ग्रीप मारतात, काही जण खूप वाईड ग्रीप मारतात. तर लक्षात ठेवायचं की नेहमी तुमची ग्रीप ही नॉर्मल ग्रीप राहिली पाहिजे. एवढीच आज जास्त वाईड पण नाही आणि जास्त क्लोज पण नाही, नॉर्मल ही ग्रीप असणं फार महत्त्वाचं आहे. आपली दुसरी व्हेरिएशन असणार आहे बेंड ओव्हर रोईंग, ती पण रिव्हर्स ग्रीप. याचे पण तुम्हाला 4 सेट घ्यायचे, 15, 12, 10, 8. आणि ही तुमच्या वर्कआउटमध्ये नेहमी एक लक्षात ठेवायचं की 1-2 तरी कंपाऊंड मुवमेंट असलं पाहिजे. कंपाऊंड मुवमेंट म्हणजे काय की ज्याच्यात तुमचे खूप मल्टिपल मसल इन्व्हॉल्व होतं. बेंट ओव्हर बारबेल रोईंग झाल्यानंतर आपली तिसरी व्हेरिएशन असणार आहे लॅग पुल डाऊन. हिचे पण तुम्हाला 4 सेट घ्यायचे आणि फुल ऑफ रेंज ऑफ मोशनने ती परफॉर्म करायची. हाफ रेंज किंवा फुल रेंज किंवा खूप वाईड ग्रीप किंवा खूप क्लोज ग्रीप पण तुम्हाला ठेवायची नाही. एकदम नॉर्मल ग्रीप जशी की तुमची मी तुम्हाला आधी दाखवते की पुलअपची जी मुवमेंट होती, पुलअपला तुम्हाला जी ग्रीप सांगितली ती लॅग पुल डाऊनच्या पण रॉडला तुम्ही पकडायचं. तो म्हणजे जी त्या बेंडवर इथे पकडायची. आपला चौथा व्हेरिएशन असणार आहे डंबल रोईंग. तर सुरुवातीला जो पण बिगिनर आहे किंवा ज्याला 5-6 महिने झाले त्यांनी तरी मी सांगतो की त्यांनी बेंचवरच डंबल रो करण्याचा प्रयत्न करायचा. पण आपण इंटरमिडिएट सिरीज चालू असताना इंटरमिडिएट जो आहे त्यांनी डायरेक्ट रॅकवर जरी ही डंबल रोईंगची मुवमेंट परफॉर्म केली तरी चालेल. ह्या एक्सरसाइजमध्ये मी लक्षात ठेवायचं की तुमची बॅक राऊंड नाही होती, बॅक राहिली पाहिजे. आपलं 5वं व्हेरिएशन असणार आहे बॅकचं सीटेड व्हर्टिकल पुली रोईंग. ती पण तुम्हाला करून दाखवू. याचे पण तुम्हाला 4 सेट मारायचे 16, 14, 12 आणि प्रत्येक सेटला तुम्हाला 10-10 kg वेट वाढवायचे, 10-10 kg. आणि नेहमी लक्षात ठेवायचे कुठला पण सेट मारताना पहिल्या आणि दुसऱ्या सेटमध्ये जास्तीत जास्त 1 मिनिटाचाच डिस्टन्स किंवा गॅप राहिला पाहिजे. जास्त गॅप जर दिला तर मसल कूल डाऊनला जातो. तर अशा प्रकारे आपला बॅकचा वर्कआउट आज पूर्ण झालेला आहे. आणि जर तुम्हाला बॅकचा वर्कआउट जर आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.